उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, नवी कोरी पुस्तके व खाऊ देऊन शाळेत स्वागत करण्यात आले। ठाणे मनपाच्या सर्व शाळांमध्ये आज पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शाळा ही आपल्या भविष्याची दारे आहेत। आई वडील जन्म देतात, पण शिक्षक आकार देण्याचं काम करतात। नवीन शाळेत आनंदासोबत थोडी भीती वाटते, पण टेन्शन न घेता बिनधास्तपणे अभ्यास करा। एखादा विषय समजला नाही तर शिक्षकांना परत प्रश्न विचारा। जो प्रश्न विचारतो तो हुशार विद्यार्थी असतो। जिद्द, मेहनत, चिकाटीने अभ्यास करा, तुम्ही निश्चितच पुढे जाल, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला। विद्यार्थ्यांनीही टाळ्या वाजवून त्यांच्या मार्गदर्शनाला दाद दिली। शिक्षकांना संबोधित करताना शिंदे म्हणाले, विद्यार्थी ही देशाची संपत्ती आहे। त्यांना सुजाण नागरिक घडविण्याचे काम शिक्षकांचे आहे। मातृभाषेतील शिक्षणाने विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढते। आजचे शिक्षक टेक्नो सॅव्ही झाले आहेत। त्यांनी स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना नवीन माहिती दिली पाहिजे। शाळा व परिसर स्वच्छ असला पाहिजे। पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृह स्वच्छ असले पाहिजेत। याची तपासणी करण्यासाठी शाळांमध्ये व्हिजिलन्स स्क्वॉड पाठविण्याच्या सूचना त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिल्या। काही त्रुटी असतील तर त्या तातडीने दूर करा। सर्व सुखसोयी विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले। महापालिका, जिल्हा परिषद किंवा सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर या मोठ्या व्यक्तीही सरकारी शाळांमधून शिकले आहेत। शिक्षणाची गुणवत्ता आणि शिक्षकांची बांधिलकी महत्त्वाची असते। शाळेच्या नावावरून भेदभाव करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमाला महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे, संध्या मोरे, एकता भोईर, डॉक्टर दर्शना भोईर, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपआयुक्त डॉक्टर मिताली संजेती, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ, मुख्याध्यापक दीपक मोराणकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। शिवसमर्थ विद्यालयात उत्साहात रंगला शाळा प्रवेश उत्सव। नवीन शैक्षणिक वर्षाच्या मंगलमय प्रारंभानिमित्त श्री समर्थ सेवक मंडळ संचलित शिवसमर्थ विद्यालय प्राथमिक विभाग येथे इयत्ता 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाची आनंददायी आणि प्रेरणादायी सुरुवात व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत करण्यात आले। यावेळी स्थानिक नगरसेवक संजय वाघुले तसेच ठाणे महानगरपालिका नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याने युक्त आकर्षक पाऊच तसेच 5 स्टार कॅडबरी भेट देऊन तसेच गुलाब पाकळ्यांच्या वर्षावात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। या सोहळ्यास श्री समर्थ सेवक मंडळाचे शास्ता डॉक्टर चैतन्य साठे, विश्वस्थ मंडळ आणि कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी, शालेय समितीचे अध्यक्ष अनिल हजारे, सदस्य निशिकांत साठे, अतुल राजे, सविता कळके, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ललिता डावरे, जनादेश TV न्यूज चॅनलचे संपादक मंगेश प्रभुलकर, कार्यकारी संपादिका अश्विनी तेलंगे, शिक्षक वृंद तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। भव्य दिव्य स्वागतामुळे विद्यार्थ्यांसाठी हा दिवस संस्मरणीय ठरला। हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास नगरसेवक संजय वाघुले आणि ऋषिकेश जवळकर साहेब यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला। आज सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व शाळेचा पहिला दिवस आहे आणि आज नौपाडा भागातील शिवसमर्थ विद्यालय शाळेमध्ये हा पहिला दिवस आनंदाने या ठिकाणी साजरा होतोय। शाळेच्या विद्यार्थ्यांचा आज पहिला दिवस आहे। शाळेचे विश्वस्त हजारे साहेब आणि त्यांचे सर्व सदस्य आज या ठिकाणी उपस्थित आहेत। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचा दिवस आहे, कारण गेली 15 एप्रिलपासून ते जवळजवळ 14 जूनपर्यंत त्यांना सुट्टी होती आणि शाळेची दप्तरं घेऊन, वॉटर बॅग घेऊन आणि शाळेच्या संस्थेने म्हणजे आपलं शिवसमर्थ विद्यालयाने
शाळेचं या ठिकाणी मुलांचं पुष्प म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या हे करून या ठिकाणी स्वागत केले, त्यांना चॉकलेट दिले. आनंदाने मुलं आज पहिला दिवस बेंचवर बसून त्या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी त्याची उपस्थिती घेतील आणि पहिल्या दिवसाचं महत्त्व शाळेचं काय आहे ते शिक्षक या ठिकाणी समजवतील. शिवसमर्थ विद्यालय नौपडा भागातील जुनी शाळा आहे आणि या शाळेमधलं जे महत्त्वाचं जे क्रीडा प्रकार या शाळेमध्ये जिथे ज्या ठिकाणी चालत नाही असे क्रीडा प्रकार या शाळेमध्ये चालत असतात. त्यामुळे या शाळेने अनेक गुणवान विद्यार्थी घडवलेले आहेत. त्यामुळे या शाळेचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, या संस्थेच्या विश्वस्तांचं मनापासून अभिनंदन करतो. आज एक मुलांचा आनंदाचा दिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो. या शाळेत तुम्ही विद्यार्थ्यांना आणि शाळेला काय संदेश द्याल? या शाळेचे उपक्रम नेहमीच विद्यार्थ्यांना उत्तेजनाचं देत असतात. मग या ठिकाणी फोटो असेल, विविध मुलांवर संस्कार केंद्र असतील, असे अनेक उपक्रम शिवसमर्थ विद्यालय चालूच असते. अनेक चांगले विद्यार्थी घडवण्याचा जो काही पायंडा आहे तो या शाळेने राबवलेला आहे. आणि आज पहिला दिवस आहे शाळेचा. मुलं खूप आनंदी होते आणि त्यांना शुभेच्छा द्यायसाठी आम्ही आलेलो आहोत. आणि शाळेने खूप छानपणे त्यांचं स्वागत केलेलं आहे. फुलं पुष्पगुच्छ फुलाने आणि त्यांना सगळ्यांना चॉकलेट दिलेलं आहे. मुलं खूप आनंदी दिसले मला आणि हा खूप चांगला उपक्रम केलेला आहे शाळेत. पालिकेने हा उपक्रम नव्याने सुरुवात केलेला आहे, तर ही संकल्पना कशा पद्धतीने योग्य वाटते? ही खूप चांगली संकल्पना. त्याच्यामुळे आम्हाला पण म्हणजे ते समजतं की मुलं शाळेची मुलांचे जे आनंद वगैरे दिसतो आणि एक प्रोत्साहन मिळतं मुलांना. पण आम्हाला पण एक म्हणजे समजून येतं की मुलं कसे येतात. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य, मनात उत्साह आणि शिक्षणाविषयी ओढ निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे, अशी भावना विद्यालय प्रशासनाने व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सायकलच्या चाकांवरून उजळली शिक्षणाची वाट. शाळेचा पहिला दिवस उजाडण्यापूर्वीच शहापूर तालुक्यातील दुर्गम गुंडे गावात शिक्षणाचा खरा प्रवेशोत्सव साजरा झाला. आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या सायक्लो एजू उपक्रमांतर्गत रविवारी चैतन्य विद्यालय गुंडे येथील 300 आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यासोबतच 50 गरजू विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या.
डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेल्या वाड्या वस्त्यांमधून रोज 4 ते 6 किलोमीटरची पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायकल हे केवळ वाहन नसून शिक्षणापर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग ठरला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा प्रवासाचा वेळ वाचून तो अभ्यास आणि खेळासाठी मिळणार आहे. परिणामी शाळा गळतीचे प्रमाणही कमी होईल, असा विश्वास शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र दिघे उपस्थित होते. सायकल चालविल्याने व्यायामासोबतच निरीक्षण शक्ती वाढते, जिज्ञासा जागृत होते आणि शिकण्याची प्रक्रिया समृद्ध होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी जिज्ञासा ट्रस्टच्या विश्वस्त सुमिता दिघे, फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा भात्रे, मुख्याध्यापक दीपक देशमुख, सचिव दीपेश दळवी व सदस्य विनोद फरडे उपस्थित होते. उपक्रमाच्या जनजागृतीसाठी संस्थेचे वरिष्ठ सदस्य चंद्रशेखर जगताप यांनी तब्बल 95 किलोमीटर सायकल प्रवास करून दुर्गम गाव गाठले व सर्वांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळेला 5 एअर पंप देखील देण्यात आले. या उपक्रमाला TJSB सहकारी बँक, कैलासवासी महादेव विष्णू जोशी चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे व ओझोन बायसिकल कंपनीचे मोलाचे सहकार्य लाभले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुप्रिया पुरी, पंकज कुंभार, अमोल कुलकर्णी, अजय भोसले, गणेश कोळी, गुरुप्रसाद देसाई, अनिकेत गद्रे, निखिल गावडे, देव जाधव, सिद्धार्थ जोशी, नरेश मालुसकर, संदीप जोशी, रोहित मांडवकर व शैलेश घोलप यांनी विशेष मेहनत घेतली. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात रणनीती बैठक संपन्न. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक 2026-2031च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ठाणे येथे महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक घेतली. आगामी निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. फ्लॉवर व्हॅली कॉम्प्लेक्स, वृंदावन सोसायटी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहर मध्यवर्ती कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला, ठाणे ग्रामीण अध्यक्ष किसनराव तारमाळे, प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर प्रभारी सुहास देसाई, प्रदेश चिटणीस DK विषय यांच्यासह उल्हासनगर शहराध्यक्ष भरत गंगोत्री, मीरा भाईंदर शहराध्यक्ष प्रमोद कांबळे, ठाणे ग्रामीण महिला अध्यक्षा कल्पना तारमाळे उपस्थित होते. तसेच ठाणे शहर व ग्रामीण भागातील तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी आणि विविध पतपेढ्यांचे अध्यक्ष, सेक्रेटरी मोठ्या संख्येने हजर होते. बैठकीतील प्रमुख चर्चांमध्ये पक्षाकडून भावना राजेश तिवरे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रत्येक तालुकानिहाय व शाखानिहाय प्रचार समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मतदार याद्यांचे विश्लेषण करून घरोघरी संपर्क मोहीम राबवण्यावर भर देण्यात आला. बूथ व्यवस्थापन, मतदार संपर्क, सोशल मीडिया प्रचार व कायदेशीर बाबींसाठी स्वतंत्र समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली. पतपेढी, दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इतर सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून पाठिंबा मिळवण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव म्हणाले, सहकार क्षेत्र हे राष्ट्रवादीचा आत्मा आहे. भावना तिवरे यांच्या माध्यमातून सामान्य सभासदांना न्याय देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी सांगितले की सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. सौ तिवरे यांना सर्व घटकांचा पाठिंबा मिळत असून त्या विक्रमी मतांनी विजयी होतील. बैठकीच्या शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याची शपथ घेतली. येत्या आठवड्यापासून तालुकानिहाय कार्यकर्ता मेळावे घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे. ठाणे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या या बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीने आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केल्याने निवडणुकीत चुरस वाढणार हे स्पष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.